राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी अत्यंत तातडीची आणि अर्जंट सूचना 31 डिसेंबरच्या आधी जर तुम्ही ही 3 महत्त्वाची कामं पूर्ण केली नाहीत तर तुम्हाला मिळणाऱ्या सर्व सरकारी योजनांचे पैसे कायमचे बंद होऊ शकतात। जर तुम्ही एक शेतकरी असाल आणि 31 डिसेंबरच्या आत तुम्ही ही 3 अनिवार्य कामं उरकली नाहीत तर तुमच्या नावावर असलेल्या सर्व योजना कायमच्या बंद होतील, अशी स्पष्ट माहिती खुद्द मुख्यमंत्र्यांनी दिली आहे। ही 3 कामं इतकी महत्त्वाची आहेत की जर तुम्ही ती 31 डिसेंबरच्या डेडलाईनपर्यंत पूर्ण केली नाहीत तर 1 जानेवारी 2026 पासून तुम्ही कोणत्याही सरकारी लाभासाठी किंवा योजनेसाठी पात्र राहणार नाही। तुम्हाला 2026 सालामध्ये ना पीक विमा मिळेल ना अतिवृष्टीचं अनुदान मिळेल। रब्बी हंगामाचा पीक विमा असो किंवा खरीप हंगामाचा, पंतप्रधान किसान सन्मान निधीचे 2000 रुपये असो किंवा नमो शेतकरी योजनेचा हप्ता, तुम्हाला कोणत्याही सबसिडीचा एकही रुपया मिळणार नाही। कारण जर तुम्ही ही 3 कामं 31 डिसेंबरच्या आधी केली नाही तर तुमच्यासाठी या सर्व योजनांचे दरवाजे बंद होतील, असे सरकारने स्पष्ट शब्दात सांगितले आहे। सरकारचे म्हणणे आहे की आम्ही तुम्हाला पाहिजे तेवढा पुरेसा वेळ दिला होता, पण आता यापुढे मुदत किंवा तारीख वाढणार नाही, यापुढे जास्त वेळ देता येणार नाही। कारण 2025 हे वर्ष 31 डिसेंबरला संपत आहे, त्यामुळे या वर्षातील ही कामं जर तुम्ही वेळेत पूर्ण केली नाहीत तर 1 जानेवारीपासून 1 रुपयाही तुमच्या बँक खात्यावर जमा होणार नाही। सुदैवाने अजूनही काही दिवस तुमच्या हातात शिल्लक आहेत। ही 3 कामं जर तुम्ही व्यवस्थित आणि काळजीपूर्वक करून घेतली तर तुमचं भविष्यात कुठलंही नुकसान होणार नाही। तुम्हाला पुढे येणाऱ्या सर्व नवीन योजनांचा लाभ मिळेल आणि तुमच्या जुन्या योजनांचे पैसे देखील अविरतपणे सुरू राहतील। पण जर तुम्ही याकडे दुर्लक्ष केलं, टाळाटाळ केली किंवा कंटाळा केला तर मात्र सर्व योजनांचे पैसे येणे बंद होईल। मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितले आहे की यापुढे आम्ही कोणत्याही परिस्थितीत तारीख वाढवून देणार नाही, त्यामुळे 31 डिसेंबर ही तारीख तुमच्या कॅलेंडरवर गोल करून ठेवा किंवा मनात पक्की करा, अन्यथा नंतर रडत बसण्याची वेळ येईल। कदाचित तुमच्या शेजारचा शेतकरी ही कामं वेळेत पूर्ण करेल, त्याला पैसे येतील, तुमच्या गावातील इतर शेतकऱ्यांना लाभ मिळेल, पण तुम्हाला मात्र पैसे मिळणार नाहीत, कारण ही तारीख अंतिम आहे। संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांसाठी 31 डिसेंबर हीच शेवटची आणि फायनल तारीख निश्चित करण्यात आली आहे। 31 डिसेंबरच्या आत सर्व शेतकऱ्यांनी ही 3 कामं प्राधान्याने करून घ्यावीत, असं सरकारकडून वेळोवेळी सांगण्यात आलं आहे। मग या 31 डिसेंबरच्या आत नेमकं कोणती 3 कामं करायची आहेत? ही 3 कामं करण्यासाठी तुम्हाला कोणत्या सरकारी ऑफिसामध्ये किंवा केंद्रावर जावं लागेल? सरकारने या 3 कामांसाठी कोणती कागदपत्र जमा करायला सांगितली आहेत? कशा पद्धतीने ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करायची आहे, याबद्दलचा हा संपूर्ण सविस्तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा। कारण आता 25 डिसेंबरची सुट्टी असेल किंवा मधले रविवार असतील तर बऱ्याचशा शासकीय सुट्ट्या देखील मध्ये येत आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांची प्रचंड गर्दी आता प्रत्येक सेवा केंद्रावर होणार आहे। म्हणून लवकरात लवकर तुम्ही ही माहिती समजून घ्या। जर तुम्हाला भविष्यात कुठल्याही योजनेचे पैसे हवे असतील आणि सुरू असलेल्या मार्चच्या योजना अखंडित ठेवायच्या असतील तर 100% हा व्हिडिओ पूर्ण पहा, कारण व्हिडिओ जर तुम्ही मध्येच सोडला किंवा अर्धवट माहिती घेतली तर 2026 मध्ये तुम्हाला सरकारी मदतीचा एकही रुपया येणार नाही। सरकारने हे पहिल्यांदाच स्पष्टपणे सांगितले आहे की तुमचं लाखांचं नुकसान झाल्याशिवाय राहणार नाही, कारण योजनेचा कोणताही एक पैसा तुमच्या खात्यावर जमा होणार नाही। त्यामुळे व्हिडिओ अतिशय लक्षपूर्वक पहा, कारण 3ही कामं प्रत्येक शेतकऱ्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहेत। आपण आता टप्प्याटप्प्याने सगळी माहिती सविस्तरपणे जाणून घेऊया। पहा, हातात वेळ फार कमी राहिला आहे। आज आपण पाहतोय की 31 डिसेंबरच्या आधी सर्व शेतकऱ्यांना कोणती 3 कामं करायला सरकारने फरमान सोडला आहे। जर ही 3 कामं झाली नाहीत तर नेमकं कोणत्या योजना बंद पडणार आहेत, काम कशा पद्धतीने करायचं, कोणत्या सरकारी ऑफिसामध्ये जाऊन संपर्क साधायचा? पहा, आता सुट्ट्यांचा काळ आहे, 4-5 दिवस हातात राहिलेत, त्यात 2-3 दिवस सुट्ट्यांमध्ये जाणार आहेत, त्यामुळे केंद्रांवर अक्षरशः झुंबड उडणार आहे। त्यामुळे लक्षपूर्वक ही माहिती पहा, जेणेकरून कमी वेळेत काम कसं उरकायचं हे तुम्हाला समजेल। सगळ्यात महत्त्वाचं काम आता सरकारने काय केलंय की सरकारने खरीप हंगामाचं जे प्रलंबित अनुदान आहे, त्याचबरोबर रब्बी हंगामाचं जे अनुदान आहे, अतिवृष्टीच्या नुकसान भरपाई संदर्भातील काही केवायसी असतील किंवा PM किसान आणि नमो शेतकरी योजनेच्या ज्या केवायसी करायच्या होत्या, याच्या तारखा सरकारने यापूर्वी वाढवून दिल्या होत्या। तुम्हाला आठवत असेल, नमो योजनेची केवायसी करायला सांगितली होती, PM किसान योजनेची केवायसी बंधनकारक केली होती, रब्बी आणि अतिवृष्टीसाठी वेगवेगळ्या पडताळणी करायच्या होत्या। तुमचा जो फार्मर ID कार्डचा विषय होता त्याची तारीख वाढणार होती, पण एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा या तारखा वाढवून दिल्या जात होत्या तेव्हा शेतकरी त्याकडे दुर्लक्ष करत होते।
पण आता 2025 हे वर्ष 31 डिसेंबरला संपत आहे आणि सरकारी नियमानुसार आर्थिक वर्षातल्या गोष्टी त्याच वर्षात पूर्ण झाल्या पाहिजेत हा नियम असतो. त्यामुळे 31 डिसेंबर ही 2025 सालासाठी शेवटची डेडलाईन आहे, ज्यामध्ये आता कोणताही बदल होणार नाही. आता या तारखेच्या आधी तशी बरीच कामं तुम्हाला करणं गरजेचं आहे, पण त्यातल्या त्यात ही 3 कामं अतिशय महत्त्वाची आणि क्रिटिकल आहेत, कारण शेतकऱ्याच्या योजनेचे भवितव्य ठरवणारी ही 3 कामं असल्यामुळे इथून पुढे आता याला कोणतीही मुदतवाढ मिळणार नाही. पहा, तुम्हाला जर नमो शेतकरी योजनेचा 2000 रुपयांचा हप्ता येत असेल आणि जर तुम्ही 31 तारखेच्या आत हे काम केलं नाही तर तो हप्ता कायमचा बंद होणार. दुसरी गोष्ट, PM किसान केंद्राकडून म्हणजे मोदी सरकारकडून जो 2000 रुपयांचा हप्ता येतो तोही बंद होणार. कुठलीही सबसिडी तुम्हाला मिळणार नाही. पीक विमा तर तुम्ही विसरूनच जा. तर अशा पद्धतीची अतिशय महत्त्वाची कार्यवाही सरकारने सांगितली आहे. सरकारलाही वाटत आहे की जे खरे शेतकरी आहेत त्यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, म्हणून पुन्हा एकदा ही महत्त्वाची सूचना आज देण्यात आली आहे. हा व्हिडिओ जर तुम्ही अजून 2 मिनिटं लक्ष देऊन पाहिला तर तुमचं लाखांचं होणारं नुकसान टळू शकतं. तर पहिलं काम जे सगळ्यात महत्त्वाचं आणि अतिशय तातडीचं आहे, सध्या कोणता हंगाम चालू आहे तर रब्बी हंगाम सुरू आहे आणि खरीप हंगाम 2025चे अनुदान वाटप देखील सुरू झालं आहे. ज्या पिकांचं मागच्या खरीप हंगामामध्ये नुकसान झालं असेल त्या पिकांचं नुकसान भरपाई म्हणून आज अतिवृष्टी अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पडत आहे. अतिवृष्टी झाल्या मुख्यमंत्र्यांनी मदतीची घोषणा केली होती. त्यानंतर पैसे जमा व्हायला सुरुवात झाली होती, पण अजूनही बऱ्याचशा शेतकऱ्यांचे पैसे यायचे राहिलेत. ती अडचण दुसरं कोणी नाही तर स्वतः शेतकऱ्यांनीच करून घेतली आहे, कारण की जी कामं सरकारने करायला सांगितली होती ती त्यांनी वेळेत केली नाहीत आणि त्यामुळेच हा तांत्रिक प्रॉब्लेम झाला. आता येत्या 10 ते 15 दिवसांमध्ये पीक विम्याचे पैसे देखील तुमच्या खात्यावर सरकार टाकणार आहे असं स्पष्टपणे सांगितलं गेले आहे. 2 दिवसांपूर्वीच त्याचा GR देखील आलेला आहे. तो नवीन GR आहे, पण त्याच्यासाठी 31 डिसेंबरच्या आधी तुम्हाला हे पहिलं काम करावं लागेल. मी तुम्हाला पहिलं काम पीक विम्यासाठी सांगतोय. दुसरं काम जे आहे ते तुमच्या इतर लाभासाठी म्हणजे अतिवृष्टी किंवा नमो PM किसानसाठी आहे. पण तिसरं काम असं आहे की जर तुम्ही शेतकरी असाल तर ते तुम्हाला केल्याशिवाय पर्यायच नाही, कारण की एक जरी काम यातलं चुकलं किंवा राहिलं तर तुमच्या सगळ्या योजना बंद पडणार आहेत. आता आपण वळूया तिसऱ्या आणि या संपूर्ण प्रक्रियेतील सर्वात महत्त्वाच्या, सर्वात गंभीर आणि गेम चेंजर ठरणाऱ्या कामाकडे. ते म्हणजे फार्मर IDचं काम. शेतकरी मित्रांनो, हे काम फक्त एक सरकारी प्रोसेस नाही, तर तुमच्या शेतीचा आणि तुमच्या सरकारी लाभांचा हा डिजिटल श्वास आहे. जर हा श्वासच थांबला तर योजनांचा जीव गुदमरल्याशिवाय राहणार नाही. आता या फार्मर IDबद्दल इतकी चर्चा का होतीये? 31 डिसेंबरची डेडलाईन का दिली आहे हे नीट समजून घ्या. जर तुम्ही फार्मर IDसाठी अजूनही अर्ज केला नसेल किंवा अर्ज करून तुम्हाला अजूनही अप्रूव्हल मिळालं नसेल किंवा तुम्हाला तुमचा फार्मर ID मिळाला असेल पण तो नंबर ॲक्टिव्ह नसेल तर सावधान. 101% सांगतोय, तुम्ही 31 डिसेंबरच्या आत म्हणजे हातातील उरलेल्या काही तासांत हे काम पूर्ण करून घ्याच. अन्यथा 1 जानेवारीनंतर त्याचे पोर्टल कायमचे बंद होऊ शकते आणि एकदा का पोर्टल बंद झालं, सर्व्हर लॉक झाले तर तुम्हाला त्यानंतर काहीच करता येणार नाही. मग तुम्ही कितीही सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवले तरी वेळ निघून गेली हेच उत्तर मिळेल. आता या फार्मर IDमध्ये नेमकं काय गडबड होतीये ते सविस्तर पाहूया, कारण यात शेतकऱ्यांची मोठी फसवणूक देखील होत आहे. बऱ्याचशा शेतकऱ्यांनी मागे पीक विमा भरताना गडबडीत काय केलं, पीक विम्याची तारीख जवळ आली होती म्हणून घाईघाईत कुठल्या तरी स्थानिक CSC सेंटरवाल्याकडे किंवा गावातील एखाद्या खाजगी एजंटकडे धाव घेतली. त्या एजंटने काय केलं, तुमच्याकडून 50-100 रुपये घेतले आणि तुम्हाला एक छान रंगीत प्लास्टिकचं आधार कार्डसारखं दिसणारं एक कार्ड बनवून दिलं. शेतकऱ्यांना वाटलं हाच माझा फार्मर ID, चला काम झालं, आणि त्या एजंटने त्या कार्डवरचा नंबर पीक विमा अर्जात टाकला. पण शेतकरी मित्रांनो, इथेच धोका झालाय. लक्षात घ्या, ते कार्ड पूर्णपणे चुकीचं आणि बनावट असू शकतं. सरकारचा स्पष्ट नियम आहे आणि सरकारने वारंवार हे सांगितलं आहे की केंद्र सरकारने किंवा राज्य सरकारने अजूनही कोणत्याही शेतकऱ्याला हार्ड कॉपी स्वरूपात म्हणजे पोस्टाने घरी येणारे किंवा प्लास्टिकचे स्मार्ट कार्ड स्वरूपात फार्मर ID दिलेला नाहीये. मग तुमच्या खिशात जे कार्ड आहे ते काय आहे? ते फक्त CSC सेंटरवाल्याने बनवलेली एक साधी प्रिंट आहे. सरकारला त्या प्लास्टिकच्या कार्डशी काहीही घेणं देणं नाही. सरकारला फक्त आणि फक्त त्या 12 अंकी युनिक ID नंबरशी मतलब आहे. जर तो नंबर सरकारी डेटाबेसमध्ये व्हेरीफाईड नसेल तर तुमच्या हातात सोन्याचं कार्ड असलं तरी ते मातीमोल आहे.
जर तुमच्याकडे तसं काही प्रायव्हेट ठिकाणी प्रिंट केलेलं कार्ड असेल तर ते कार्ड काहीच कामाचं नाही, ही गोष्ट इथं गांभीर्याने लक्षात घ्या. अनेकदा काय होतं, एजंट चुकीचा नंबर टाकतात किंवा फक्त अर्जाचा नंबर कार्डवर छापून देतात आणि जेव्हा प्रत्यक्ष अनुदान जमा करायची वेळ येते तेव्हा कम्प्युटर तो नंबर रिजेक्ट करतो. यामुळेच हजारो शेतकऱ्यांचे नमो शेतकरीचे किंवा पीक विम्याचे पैसे अडकले आहेत. मग आता प्रश्न येतो की ओरिजिनल फार्मर आयडी ओळखायचा कसा आणि तो मिळवायचा कसा? फार्मर आयडी म्हणजे तुमची डिजिटल कुंडली आहे. जसा प्रत्येक माणसाला आधार कार्ड आहे तसा आता प्रत्येक जमिनीला आणि शेतकऱ्याला एक फार्मर आयडी असणार आहे. भविष्यात तुम्हाला 7/12 उतारा घेऊन फिरायची गरज पडणार नाही. फक्त हा आयडी नंबर सांगितला की तुमची सगळी जमीन, तुमचं पीक, तुमचं नुकसान सगळं कम्प्युटरवर दिसणार आहे. त्यामुळे 31 डिसेंबरपर्यंत ज्या शेतकऱ्यांनी आपली KYC केली नाही त्यांनी हे काम युद्ध पातळीवर हाती घ्या. ज्या शेतकऱ्यांचं फार्मर आयडी कार्ड जनरेट झालं नाहीये किंवा ज्यांना SMS आला नाहीये त्यांनी तातडीने हालचाली करा. यात सर्वात मोठी तांत्रिक अडचण जी शेतकऱ्यांना येतीये ती म्हणजे VK नंबरची. आता हा VK नंबर काय भानगड आहे? खूप शेतकऱ्यांना या नंबरमुळेच फार्मर आयडी काढता येत नाहीये. VK नंबर म्हणजे विलेज खाता नंबर. तुमच्या जमिनीची ओळख पटवण्यासाठी हा नंबर लागतो. जेव्हा तुम्ही CSC सेंटरवर जाता तेव्हा तो ऑपरेटर तुम्हाला हा नंबर मागतो आणि इथेच गाडी अडते. जर तुम्हाला तुमचा VK नंबर माहीत नसेल किंवा मिळत नसेल तर घाबरू नका. यासाठी तुम्हाला 2 ठिकाणी धाव घ्यावी लागेल. पहिलं म्हणजे आपल्या गावातील तलाठी भाऊसाहेब. तलाठ्यांकडे शासनाकडून प्रत्येक गावातील खातेदारांच्या KYCच्या याद्या आलेल्या आहेत. तुम्ही तलाठी कार्यालयात जा आणि त्यांना विचारा की साहेब माझं नाव यादीत आहे का आणि माझा VK नंबर काय आहे. तलाठी तुम्हाला तो नंबर देऊ शकतात किंवा त्यांनी स्वतः ती प्रोसेस केली असेल तर ते तुम्हाला सांगतील की तुमचं काम झालं आहे. जर तलाठी उपलब्ध नसतील किंवा तिथे गर्दी असेल तर दुसरा पर्याय म्हणजे CSC सेंटर. पण इथे लक्षात ठेवा, CSC ऑपरेटरला सांगा की मला नुसती प्रिंट नकोय, मला माझा आयडी आधारशी लिंक हवाय. कारण जोपर्यंत तुमचा मोबाईल नंबर, तुमचा आधार नंबर आणि तुमचा जमिनीचा खाते नंबर म्हणजे 8A हे तिन्ही एकाच धाग्यात बांधले जात नाहीत तोपर्यंत फार्मर आयडी जनरेट होत नाही. आता काही शेतकऱ्यांना अजून एक प्रॉब्लेम येतोय. आम्ही CSC वर जातो पण तिथे बायोमेट्रिक म्हणजे अंगठा मॅच होत नाहीये किंवा सर्व्हर डाऊन आहे. पहा मित्रांनो, 31 डिसेंबर जवळ आल्यामुळे सर्व्हरवर लोड येणारच आहे. पण म्हणून हातपाय गाळून बसू नका. सकाळी लवकर किंवा रात्री उशिरा ट्राय करा. जर CSC सेंटरवरून KYC होत नसेल आणि वारंवार फेल होत असेल तर थेट तहसील कार्यालयात जा. तिथे सेतू सुविधा केंद्र किंवा कृषी विभागाचे स्वतंत्र डेस्क असतात. तिथे जाऊन तुमची अडचण सांगा. कृषी सहाय्यकांची मदत घ्या. पण काहीही करा, 31 डिसेंबर ही तारीख चुकवू नका. काही लोक म्हणतील जाऊ दे हो, काय होतंय, पुढच्या महिन्यात करू. तर हा गैरसमज डोक्यातून काढून टाका. 2026 पासून सरकार डिजिटल ॲग्रिकल्चर मिशन राबवत आहे. म्हणजे काय, तर इथून पुढे जो शेतकरी डिजिटल नाही त्याला मदत नाही. तुमचा पीक विमा क्लेम करायचा असेल तरीही फार्मर आयडी लागेल. तुम्हाला खत बियाणं अनुदानावर घ्यायचं असेल तरीही फार्मर आयडी लागेल. अगदी बँकेत पीक कर्ज काढायला गेलात तरी बँक मॅनेजर पहिला प्रश्न विचारेल, तुमचा फार्मर आयडी दाखवा. त्यामुळे हा फक्त एक नंबर नाहीये, तर ही तुमच्या हक्काच्या पैशांची चावी आहे. आणि सरकारने ही चावी बनवण्यासाठी 31 डिसेंबरपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. ज्या शेतकऱ्यांकडे ही चावी नसेल त्यांच्यासाठी सरकारी तिजोरीचं कुलूप उघडणार नाही. आणखी एक महत्त्वाची सूचना, ज्यांनी यापूर्वीच फार्मर आयडी काढला आहे त्यांनी सुद्धा एकदा चेक करा की PM किसान gov.in या ॲपवर किंवा पोर्टलवर जाऊन स्टेटस चेक करा की तुमचा आयडी ॲक्टिव्ह आहे का. कारण अनेकदा आयडी असतो पण KYC नसल्यामुळे तो इनॅक्टिव्ह होतो. जर तो इनॅक्टिव्ह असेल तर तो 31 डिसेंबरच्या आत ॲक्टिव्ह करून घ्या. तर शेतकरी मित्रांनो, गाफील राहू नका. आजूबाजूच्या शेतकऱ्यांना, नातेवाईकांना, मित्रांना जागे करा. ही माहिती फक्त स्वतःपुरती ठेवू नका, कारण एकट्या शेतकऱ्याचं नुकसान नाही तर हे संपूर्ण गावाचं नुकसान होऊ शकतं. 31 डिसेंबरची रात्र उलटण्याआधी हे फार्मर आयडीचं मिशन फत्ते करा. ही 3 कामं तुम्हाला 31 डिसेंबरच्या आत करायची आहेत. ही कामं जर तुम्ही आधीच पूर्ण केलेली असतील तर हो माझं काम झालंय असं अभिमानाने आम्हाला कमेंटमध्ये कळवा, जेणेकरून इतरांनाही प्रेरणा मिळेल. ज्या शेतकऱ्यांची कामं राहिली असतील किंवा सर्व्हरबद्दल, कागदपत्रांबद्दल काही शंका येत असतील तर त्या कमेंटच्या माध्यमातून विचारा. आम्ही किंवा इतर जाणकार शेतकरी तुम्हाला नक्की मदत करतील. सरकारची ही शेवटची हाक आहे. तिला प्रतिसाद द्या आणि आपला हक्क अबाधित ठेवा. चॅनलला नवीन असाल आणि अशाच महत्त्वपूर्ण शेतीविषयक अपडेट्स तुम्हाला दररोज हव्या असतील तर सबस्क्राईब बटन दाबायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा. धन्यवाद.